Hello students, today we are going to see these topics. Exercise question number 3. First, try to understand. A mixture of hydrogen and oxygen is enclosed in an insulating cylinder. एक इन्सुलेटिंग सिलेंडर आहे, म्हणजे ज्याच्यावर असं कव्हर आहे की ज्या कव्हरमुळे बाहेरची सराउंडिंगची हीट सिस्टममध्ये येणार नाही, गॅसेसमध्ये येणार नाही किंवा गॅसेसचं हीट सराउंडिंगला जाणार नाही. असं इन्सुलेटिंग कव्हर लावलेलं आहे सिलेंडरला आणि त्या सिलेंडरमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन दोघं गॅसेस मिक्सिंग भरलेले आहे. तर आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत आहे. हायड्रोजन कॅन बर्न बट ऑक्सिजन हेल्प्स फॉर बर्निंग. मग त्या मिक्सचरमधला फक्त हायड्रोजन जळेल, ऑक्सिजन जळणार नाही, तो हेल्प करेल जळण्यासाठी. इट इज इग्नाइटेड बाय अ स्पार्क. त्या गॅसला इग्नाइट केलं म्हणजे पेटविले, आग लावली स्पार्कने. द टेम्परेचर अँड प्रेशर बोथ इन्क्रीज कन्सिडरेबली. तर त्या गॅसेसचं टेम्परेचर आणि प्रेशर, टेम्परेचर आणि प्रेशर दोन गोष्टी बोथ इन्क्रीज कन्सिडरेबली म्हणजे फारच प्रेशर पण वाढतं आणि टेम्परेचर पण फटक्यात वाढतं. जसं फटाकडा फोडतो आपण, त्याचं टेम्परेचर खूप वाढतं, लगेच ब्लास्ट होतो तो. ॲश्युम दॅट, हे मानून घ्या, द एनर्जी सप्लाइड बाय द स्पार्क इज नेग्लिजिबल. स्पार्कने जी हीट दिली ती नेग्लिजिबल होती, म्हणजे नथिंग होती असं मानून घ्या. नाहीतर ती पण हीट ॲड होण्याची शक्यता असते ना, म्हणून ते क्लिअर केलेलं आहे. तर इज नेग्लिजिबल. व्हॉट कॉन्क्लुजन्स मे बी ड्रॉन बाय ॲप्लिकेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वरून च्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही कोणते कॉन्क्लुजन ड्रॉ करू शकतात, म्हणजे काय निष्कर्ष काढू शकतात. पहिला निष्कर्ष बघा, अनुमान, कॉन्क्लुजन. कन्सिडर द मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू बी अ सिस्टम. असं मानून घ्या की हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही दोघांचं मिक्सचर एक सिस्टम आहे असं मानून घ्या. त्याच्यानंतर ॲज द सिस्टम इज इन्सुलेटेड फ्रॉम सराउंडिंग. असं म्हटलेलं आहे की सिस्टम ही इन्सुलेटेड आहे सराउंडिंग पासून, म्हणजे अलिप्त आहे, वेगळी केलेली आहे. द प्रोसेस बाय विच टेम्परेचर अँड प्रेशर इन्क्रीज इज ॲडियाबॅटिक. मग ज्या प्रोसेसने टेम्परेचर आणि प्रेशर वाढतं ती ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. मग फॉर ॲडियाबॅटिक चेंज द क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्सफर इज झिरो फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टम और फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग. क्यूची व्हॅल्यू ॲडियाबॅटिकसाठी काय असते, झिरो असते. मग फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, तर क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग याच्यात क्यूची व्हॅल्यू झिरो जर टाकली तर डेल्टा यूची व्हॅल्यू काय येणार, मायनस डब्ल्यू येणार. आता बघा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, आता हे सपोज हे इक्वेशन 1 आहे. ह्या इक्वेशन वरून इट कॅन बी कॉन्क्लुडेड दॅट, हे आपल्याला कॉन्क्लुजन करता येईल याच्यावरून. हे समजलं की नाही, हे कसं आलं. थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग ह्या ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे ही, तर त्याच्यात क्यूची व्हॅल्यू काय असते, झिरो असते. मग ह्या डब्ल्यूला इकडे आणा, तो मायनस होईल, म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असतो फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. समजलं. मग हे आता फ्रॉम इक्वेशन 1, या इक्वेशन 1 वरून आपल्याला काय कॉन्क्लुजन ड्रॉ करता येईल, म्हणजे सांगता येईल. तर बघा, इट कॅन बी कॉन्क्लुडेड दॅट ॲज टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, जसं तापमान वाढेल, देन डेल्टा यू इज पॉझिटिव्ह. म्हणजे सिस्टमचं टेम्परेचर जर वाढलं तर डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय असते, पॉझिटिव्ह असते. आणि जर डेल्टा यू पॉझिटिव्ह असेल तर डब्ल्यू त्यावेळेला निगेटिव्ह असतो. दिस इम्प्लाइज वर्क डन इज निगेटिव्ह. त्यावेळेला वर्क डन हे निगेटिव्ह असते. आता दुसरी गोष्ट, निगेटिव्ह वर्क डन असते तर त्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, निगेटिव्ह वर्क डन करस्पॉन्ड्स टू कॉम्प्रेशन. निगेटिव्ह वर्क डन केव्हा असते, जेव्हा पिस्टन इनवर्डला येते, म्हणजे व्हॉल्यूम कमी होते, म्हणजे त्याला कॉम्प्रेशन म्हणतो. निगेटिव्ह वर्क डनचा अर्थ होतो करस्पॉन्ड्स टू मीन्स, याचा अर्थ असा होतो की कॉम्प्रेशन ऑफ द गॅस. तर गॅस हा कॉम्प्रेस्ड झाला,
हेच द सिस्टम अंडरगोज ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, आणि म्हणून ही सिस्टम काय असेल, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन असेल. आपण ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन पाहिलं. ॲडियाबॅटिक एक्सपान्शनला वर्क डन पॉझिटिव्ह असतं पण डेल्टा यू निगेटिव्ह असतो, आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशनला इन्क्रीज इन टेम्परेचर दॅट मीन्स डेल्टा यू इज पॉझिटिव्ह अँड वर्क डन इज निगेटिव्ह. आता एक्सप्लेन. आता नवीन प्रोसेस आपल्याला बघायची. ॲडियाबॅटिक प्रोसेस संपली या पॉईंटपर्यंत. पुढची प्रोसेस सायक्लिक प्रोसेस. एक्सप्लेन सायक्लिक प्रोसेस विथ अ नीट लेबल्ड PV डायग्राम. आता बघा नवीन प्रोसेस आहे सायक्लिक. सायक्लिकचा अर्थ काय होतो? सायकलचा अर्थ चक्र होतो. सायक्लिक म्हणजे त्याच रस्त्यावरती, म्हणजे आपलं चक्र सेम असेल. सायक्लिक प्रोसेस काय असते बघा, तिचे डेफिनेशन. A thermodynamic process that returns a system to its initial state is called a cyclic process. अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस की जी परत म्हणजे एका इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला तर जाते, पण फायनल स्टेट पासून परत इनिशियलला जैसे थे ॲज इट इज, जशीच्या तशी, सेम टू सेम येऊ शकते परत. अशा प्रोसेसला सायक्लिक प्रोसेस म्हणतात. हा जाण्याचा मार्ग आहे, हा येण्याचा मार्ग आहे, म्हणजे पाथ आर डिफरंट बट द इनिशियल अँड फायनल स्टेट्स आर सेम फॉर सायक्लिक प्रोसेस. तर बघा, अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट रिटर्न्स अ सिस्टम टू इट्स इनिशियल स्टेट. अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस की जी प्रोसेस त्या सिस्टमला परत इनिशियल स्टेटला आणते इज कॉल्ड अ सायक्लिक प्रोसेस. तिला सायक्लिक प्रोसेस असे म्हणतात. इन दिस प्रोसेस द इनिशियल अँड फायनल स्टेट्स आर सेम. तर इनिशियल ह्या प्रोसेसमध्ये इनिशियल आणि फायनल स्टेट ह्या सेम असतात. फॉर सायक्लिक प्रोसेस द टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज झिरो. सायक्लिक प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो असते. जसं ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय लक्षात ठेवायचं, Q इज इक्वल टू झिरो, बरोबर. तसं सायक्लिक प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी चेंज होत नाही, जितकीच्या तितकी किंवा झिरो राहते. चेंज होत नाही म्हणजे आधी जितकी आहे तितकीच नंतर पण राहील, म्हणजेच नो चेंज. तर चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो. लक्षात ठेवा, फॉर अ सायक्लिक प्रोसेस the total change in the internal energy of a system is zero, that is delta U is equal to zero. त्याच्यानंतर according to the first law of thermodynamics we have for a cyclic process Q is equal to W. मग thermodynamics first law of thermodynamics काय होता, delta U plus W, Q is equal to delta U plus W. मग याच्यातला delta U ची व्हॅल्यू झिरो असेल तर Q ची व्हॅल्यू काय येईल, W. मीन्स क्वांटिटी ऑफ हिट सप्लाइड इज युटिलाइज्ड टू डू द वर्क डन. याचा अर्थ म्हणजे जी हिट तुम्ही Q क्वांटिटी ऑफ हिट सप्लाय केली असेल ती पूर्णतः कशामध्ये रूपांतरित होते, वर्क डन मध्ये. द गिवन फिगर शोज द PV डायग्राम ऑफ ए सायक्लिक प्रोसेस विच इज अ क्लोज्ड लूप. लूप म्हणजे असा, याला लूप म्हणतात, हा बंदिस्त लूप आहे. वर्किंग ऑफ ऑल हिट इंजन्स इज अ सायक्लिक प्रोसेस. हिट इंजन्स हे सायक्लिक प्रोसेसचे एक्झाम्पल्स आहेत. तर बघा, A is the initial state, B is the final state. From A to B we can reach, but from B to A also we can reach by another path. Here final volume, initial pressure, final pressure, PV diagram. Okay, can you tell, हे सांगू शकतात का? टेक्स्ट पेज नंबर 95 वर आहे. How would you interpret the equation Q is equal to W for a cyclic process? तर हाऊ वुड यू इंटरप्रेट म्हणजे Q इज इक्वल टू W जे सायक्लिक प्रोसेस साठी इक्वेशन आहे, तर हे तुम्ही कसं इंटरप्रेट करू शकता, तर त्याचा अर्थ कसा लावू शकता. तर बघा, पहिला पॉइंट, फॉर अ सायक्लिक प्रोसेस द टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज झिरो. सायक्लिक प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू हा काय असतो, झिरो असतो. इथंच पाहिलं आपण. त्याच्यानंतर ॲज इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द सिस्टम, डेल्टा टी इज ऑल्सो इक्वल टू झिरो.
आता इंटरनल एनर्जी 0 आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज 0. जर टेम्परेचर चेंज होत नाही, इंटरनल एनर्जी अजून कोणावर डिपेंड असते? इंटरनल एनर्जी कोणावर डिपेंड असते? टेम्परेचरवर. जर टेम्परेचर चेंज झाला तरच इंटरनल एनर्जी चेंज होणार, आणि जर इंटरनल एनर्जी चेंज होत नाही याचा अर्थ टेम्परेचर मध्ये पण चेंज नसावा. दॅट इज डेल्टा टी शुड बी इक्वल टू 0 किंवा मस्ट बी इक्वल टू 0. देअरफॉर Q is equal to W implies Q is equal to W काय सांगतो? All the heat transferred between the system and the surrounding is utilized in doing work. Q is equal to W असं सांगतो की जी पण हीट तुम्ही दिली, Q जेवढा क्वांटिटी ऑफ हीट त्या सिस्टमला दिला, ही गोष्ट अशी सांगते की हीट ट्रान्सफर्ड बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग, जी हीट दिली तर ती हीट पूर्णच्या पूर्ण इंटरनल एनर्जी न वाढवता फक्त वर्क डन करण्यासाठी, फॉर डुईंग वर्क डन, तर वर्क करण्यासाठी ती वापरली जाते. आता बघा खाली 2 क्वेश्चन आहेत, व्हेरी सिंपल. व्हेन इज द वर्क डन बाय सिस्टम इन सायक्लिक प्रोसेस इज निगेटिव्ह. सायक्लिक प्रोसेस मध्ये निगेटिव्ह वर्क डन हे निगेटिव्ह केव्हा असते? जर इफ द सायक्लिक प्रोसेस गोज अराउंड द सायकल इन अ clockwise direction, the net work done by the system is positive. जर सायक्लिक प्रोसेस ही क्लॉकवाइज डायरेक्शन ने जात असेल, क्लॉकवाइज गोज अराउंड सायकल इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन. आता इथं बघा ही अँटी क्लॉकवाइज आहे, पण हा एरो इकडे आणि हा एरो इकडे असा असेल म्हणजे त्याला आपण क्लॉकवाइज म्हणतो. क्लॉकवाइज असेल तेव्हा वर्क डन काय असते? निगेटिव्ह असते. सॉरी एक मिनिट हा. व्हेन इज द वर्क डन बाय सिस्टम इन सायक्लिक प्रोसेस इज, इथं मिस्टेक झाली आहे माझी, तर दोघं क्वेश्चन सेम लिहिले गेले. पॉझिटिव्ह म्हणायचे इथं, पॉझिटिव्ह. तर वर्क डन बाय द सिस्टम इन सायक्लिक प्रोसेस हे पॉझिटिव्ह केव्हा असतं? जेव्हा सायक्लिक प्रोसेस गोज अराउंड इन अ सायकल इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन, द नेट वर्क डन बाय द सिस्टम इज पॉझिटिव्ह. त्यावेळेला नेट वर्क डन हे पॉझिटिव्ह असतं. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन इज द वर्क डन बाय सिस्टम इन सायक्लिक प्रोसेस इज निगेटिव्ह. सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क डन हे निगेटिव्ह केव्हा असतं? जर हे चक्र अँटी क्लॉकवाइज असेल, घड्याळाच्या उलट्या दिशेने असेल, म्हणजे काउंटर क्लॉकवाइज. काउंटरचा अर्थ ऑपोजिट होतो, ऑपोजिट टू क्लॉकवाइज. If the cyclic process goes around the cycle in a counter-clockwise direction, the net work done by the system is negative. Counter-clockwise चा अर्थ होतो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. क्लॉकवाइज चा ऑपोजिट वर्ड आहे अँटी क्लॉकवाइज, पण अँटी क्लॉकवाइज हा शब्द न वापरता त्यांनी काउंटर क्लॉकवाइज वापरला आहे. पण अँटी क्लॉकवाइज म्हणजेच ऑपोजिट टू क्लॉकवाइज, काउंटर क्लॉकवाइज म्हणजेच ऑपोजिट टू क्लॉकवाइज. सो दिस इज all about cyclic process. Okay, now we'll stop here.